हॅलो डिअर स्टुडंट्स, वेलकम ऑन माय यूट्यूब चॅनल द प्रोफेसर. तर आजच्या लेसन मध्ये आपण अभ्यासणार आहोत टाइप्स ऑफ अकाउंट्स. टाइप्स ऑफ अकाउंट्स हे तीन प्रकारचे: पर्सनल अकाउंट, रियल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. पहिला आहे पर्सनल अकाउंट. दुसरा अकाउंट आहे रियल अकाउंट आणि तिसरा अकाउंट आहे नॉमिनल अकाउंट. आता नेमकं ह्या अकाउंट मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी येतात हे जर आपण व्यवस्थित लक्षात ठेवलं तर आपल्याला पुढे क्लासिफिकेशन आणि त्या आधारे त्याचं रेकॉर्डिंग म्हणजे जर्नल एंट्री करायला काही पण डिफिकल्टीज येणार नाही. सो आपल्याला पर्सनल, रियल आणि नॉमिनल हे व्यवस्थित समजावून घ्यायचं. पर्सनल अकाउंट मध्ये व्यक्ती आणि व्यावसायिक संस्थांचा समावेश होतो. हे लक्षात ठेवा की कोणत्या अकाउंट मध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी येतात. पर्सनल अकाउंट मध्ये आपण व्यक्ती आणि संस्था यांचा समावेश करतो. रियल अकाउंट मध्ये संस्थेच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत, मालमत्ता असेल, संपत्ती असेल, त्या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये येतात. रियल अकाउंट मध्ये आपण संस्थेच्या मालमत्ता ज्या काही असतील त्या आपण सगळ्या रियल अकाउंट मध्ये टाकतो. आणि शेवटचा अकाउंट आहे नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट मध्ये आपण संस्थेचे सर्व खर्च, त्याचबरोबर संस्थेला झालेलं नुकसान किंवा ज्याला लॉस म्हणू आपण, तोटा, आणि बरोबरीनच संस्थेला मिळालेलं उत्पन्न आणि संस्थेला झालेला नफा, अशा सगळ्याच गोष्टी आपण नॉमिनल अकाउंट मध्ये रेकॉर्ड करतो. रिपीट करतो परत. तीन टाइप्स ऑफ अकाउंट्स. हे बेसिक आपल्याला व्यवस्थित क्लिअर असेल तर आपल्याला जर्नल एंट्री ही खूप चांगल्या पद्धतीनं तयार करता येते. राईट. पर्सनल अकाउंट, त्याच्यामध्ये व्यक्ती आणि संस्था यांचा समावेश होतो. दुसरा रियल अकाउंट, ज्याच्यामध्ये आपण व्यापारी संस्थेच्या सर्व मालमत्ता रेकॉर्ड करतो. नॉमिनल अकाउंट मध्ये संस्थेचे सर्व खर्च, लॉस म्हणजेच तोटा, संस्थेला मिळणारं उत्पन्न आणि संस्थेचा झालेला नफा, अशा सगळ्या गोष्टी आपण नॉमिनल अकाउंट मध्ये रेकॉर्ड करतो. पर्सनल, रियल, नॉमिनल अकाउंटचे रूल्स आपल्याला शिकायचे. डेबिट आणि क्रेडिटचे रूल्स आपल्याला शिकायचे की ज्या आधारे आपण ट्रान्झॅक्शनची म्हणजेच व्यवहाराची जर्नल एंट्री करतो, म्हणजेच व्यवहाराचं रेकॉर्डिंग करतो. त्याच्यानंतर आपण याचं क्लासिफिकेशन करूया. म्हणजेच पर्सनल, रियल आणि नॉमिनल याच्यामध्ये येणाऱ्या कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत याची काही एक्झाम्पल्स आपण आता डिस्कस करूया. क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स घेतोय मी आणि आपण त्याला पर्सनल, रियल किंवा नॉमिनल हे कशामध्ये येतात ते बघूया. तर इथं मी काही एक्झाम्पल्स घेतलेले की याच्यामध्ये आपल्याला क्लासिफिकेशन करायचे की ह्यातल्या कोणत्या कोणत्या गोष्टी ह्या पर्सनल, रियल आणि नॉमिनल मध्ये येतात. मगाशी मी सांगितलं तसं पर्सनल अकाउंट मध्ये आपल्याला व्यक्ती आणि सगळ्या व्यापारी संस्था टाकायच्या, बरोबर. रियल अकाउंट मध्ये आपल्याला संस्थेची सर्व मालमत्ता
मेन्शन करायचे. आणि नॉमिनल मध्ये आपल्याला संस्थेचे खर्च तसेच उत्पन्न, नफा, तोटा हे सगळं आपल्याला नॉमिनल अकाउंट मध्ये टाकायचं. पहिलं आहे बिल्डिंग अकाउंट. बिल्डिंग बघायचं पर्सनल आहे, रिअल आहे का नॉमिनल आहे. बिल्डिंग म्हणजे संस्थेची असेट आहे, मालमत्ता आहे, त्याच्यामुळे बिल्डिंग अकाउंट हे रिअल अकाउंट मध्ये. नंतर आहे फर्निचर. फर्निचर सुद्धा संस्थेची प्रॉपर्टी आहे, मालमत्ता आहे, फर्निचर सुद्धा रिअल अकाउंट मध्ये. त्याच्यानंतर आहे सॅलरी. सॅलरी आपण पगार देतोय वर्कर्सना, एम्प्लॉईजना, सो ऑर्गनायझेशनचा हा खर्च आहे, त्यामुळे सॅलरी अकाउंट हा नॉमिनल अकाउंट मध्ये. मिस्टर गुरु अकाउंट व्यक्ती आहे, पर्सनल अकाउंट मध्ये. बँक ऑफ इंडिया अकाउंट बँक आहे, ऑर्गनायझेशन आहे, संस्था आहे, पर्सनल अकाउंट मध्ये. त्यानंतर आहे सिटी हायस्कूल अकाउंट शाळा आहे, संस्था आहे, पर्सनल अकाउंट मध्ये. एसपीएस कॉलेज अकाउंट कॉलेज आहे, ही पण ऑर्गनायझेशन आहे, त्यामुळे पर्सनल अकाउंट मध्ये. रेंट अकाउंट रेंट आपण देतो, एक्सपेन्सेस आहे आपला, नॉमिनल अकाउंट मध्ये. इंटरेस्ट पेड आपण व्याज देतोय, आपल्या ऑर्गनायझेशनचा हा खर्च आहे, हा सुद्धा नॉमिनल अकाउंट मध्ये. पुढे इंटरेस्ट रिसिव्ड. इथं आपण व्याज देत होतो, आता मात्र आपल्याला व्याज मिळतंय, सो इंटरेस्ट रिसिव्ड व्याज मिळतंय आपल्याला, हे आपल्या संस्थेचं उत्पन्न आहे, हे सुद्धा नॉमिनल अकाउंट मध्ये येईल. खर्च झाला तरी नॉमिनल अकाउंट, इन्कम झालं, उत्पन्न मिळालं तरीही नॉमिनल अकाउंट. नंतर कमिशन. कमिशन पेड करतोय आपण, सो नॉमिनल अकाउंट मध्ये येईल. आणि रिसिव्ड असेल तरी सुद्धा नॉमिनल अकाउंट मध्ये येईल. नंतर आहे ऑफिस एक्सपेन्सेस. ऑर्गनायझेशनचे काही खर्च आहेत, नॉमिनल अकाउंट मध्ये येईल. इलेक्ट्रिसिटी बिल एक्सपेन्सेस आहे, नॉमिनल. टेलिफोन बिल हा सुद्धा ऑर्गनायझेशनचा खर्च आहे, नॉमिनल अकाउंट मध्ये. मेसर्स गोवर्धन ट्रेडिंग कंपनी ऑर्गनायझेशन आहे, पर्सनल अकाउंट मध्ये. या पद्धतीने आपण याचं क्लासिफिकेशन करू शकतो. पर्सनल, रिअल, नॉमिनल मध्ये नेमक्या कोणत्या गोष्टी येतात हे मराठीमध्ये व्यवस्थित तुम्ही लक्षात ठेवलं तर त्याचं आपल्याला क्लासिफिकेशन करणं हे सोपं जातं. आणि क्लासिफिकेशन आपल्याला व्यवस्थित आल्यानंतर मगच आपल्याला त्याची जर्नल एंट्री ही चांगल्या पद्धतीनं करता येऊ शकते. त्यामुळे आधी आपल्याला टाइप्स ऑफ अकाउंट्स हे अतिशय व्यवस्थित क्लिअर होणं आणि त्याच्यामध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टी येतात हे व्यवस्थित आपल्याला समजून घेणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतरच आपण चांगल्या पद्धतीनं जर्नल एंट्री ही करू शकतो. धन्यवाद.